हॅलो फ्रेंड्स, आज आपण बोलणार आहोत 2026च्या 5 बेस्ट इंडियन थ्रिलर्स बद्दल. जर तुम्हाला सस्पेन्स, माइंड ब्लोइंग ट्विस्ट, डार्क मिस्ट्री आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या लिस्टमध्ये आहेत असे थ्रिलर मूवीज आणि सिरीज जे तुमचा फुल मूड बदलून टाकतील. आणि हो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा फेवरेट थ्रिलर कोणता आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग सुरू करूया आजची काउंटडाऊन. फर्स्ट आहे कोहरा सीझन 2. ही सिरीज एक क्राईम ड्रामा आहे जी की फुल ऑफ सस्पेन्स, मिस्ट्री आणि डार्क इमोशन्सनी भरलेली आहे. सुदीप शर्मा दिग्दर्शित ही 6 भागांची सिरीज प्रीत बाजवा नावाच्या तरुणीच्या हत्येभोवती फिरते आणि वरुण सोबती आणि मोना सिंग यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका यात साकारली आहे. ही कथा पंजाबच्या पार्श्वभूमीवर घडते, जिथे प्रीत बाजवा नावाची स्त्री तिच्या भावाच्या घरी मृत अवस्थेत आढळते. उपनिरीक्षक गरुंडी म्हणजेच वरुण सोबती आणि त्यांची वरिष्ठ अधिकारी धनवंत कौर म्हणजेच मोना सिंग या हत्येचा तपास करतात. हा तपास जसजसा पुढे जातो तसतसा त्या स्त्रीचा भाऊ, तिचा पती आणि डान्स इन्स्ट्रक्टर या तिघांवर संशय बळावतो. या सीझन मध्ये पोलीस अधिकारी गरुंडी आणि धनवंत कौर यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षालाही खूप महत्त्व देण्यात आले आहे. ही सिरीज पंजाबमधील गुन्हेगारी, कौटुंबिक रहस्य आणि भावनिक गुंतागुंत प्रभावीपणे मांडते आणि ही सिरीज तुम्ही नेटफ्लिक्सवर बघू शकता. नेक्स्ट सिरीज आहे दलदल. दलदल ही Amazon प्राईम व्हिडिओवरील 2026ची हिंदी क्राईम थ्रिलर वेब सिरीज आहे, जी विश दमिजा यांच्या भेंडी बाजार या नॉव्हेलवर आधारित आहे. या सिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे भूमी पेडणेकर, समारा तिजोरी आणि आदित्य रावल यांनी. ही सिरीज मुंबईतील सिरियल किलरवर आधारित असून या कथेत एकामागून एक विचित्र खून होताना दिसतात. भूमी पेडणेकरने DCP रीटा फरेरा ही भूमिका साकारली आहे, जी मुंबई क्राईम ब्रांच मध्ये कार्यरत आहे. रीटा फरेरा एक कर्तव्यदक्ष अधिकारी असली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यात ती नैराश्य आणि भूतकाळातील चुकीच्या निर्णयांच्या दलदलीत अडकलेली असते. सिरीजची कथा मुंबईच्या गुन्हेगारी जगतात घडते, जिथे लहान मुलांवरील अत्याचार, पितृसत्ता पद्धत आणि समाजातील ढोंगीपणा हे विषय हाताळले आहेत. ही एक 7 भागांची थरारक सस्पेन्स सिरीज आहे. या सिरीजमध्ये भूमी पेडणेकरच्या गंभीर भूमिकेसोबतच समारा तिजोरी आणि आदित्य रावल यांच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. ही सिरीज तुम्ही Amazon प्राईमवर बघू शकता. नेक्स्ट आहे अक्युज्ड. अक्युज्ड ही 2026 मधील सायकोलॉजिकल थ्रिलर मूवी आहे. ही मूवी लंडनमध्ये राहणाऱ्या डॉक्टर गीतिका आणि तिची जोडीदार डॉक्टर मीरा यांच्या आयुष्यावर आधारित आहे, जिथे डॉक्टर दीपिकावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन संकटात सापडते. यामध्ये डॉक्टर गीतिकाची मुख्य भूमिका साकारली आहे कोंकणा सेन शर्माने, जी एक सक्सेसफुल गायनॉकोलॉजिस्ट आहे. डॉक्टर गीतिका आणि तिची पार्टनर या दोघी बेबी अडॉप्ट करण्याचा प्लॅन करत असतात आणि अचानक गीतिकावर सेक्शुअल मिसकंडक्टचं ॲक्युसेशन येतो. एका अनॉनिमस ईमेल मधून पेशंटने तिच्यावर इनअप्रोप्रिएट टच चार्ज लावलेला असतो. त्यामुळे गीतिकाची रेप्युटेशन खराब होते आणि हॉस्पिटल तिला पेड लीव्हवर पाठवते आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू होते. या आरोपामुळे गीतिका आणि मीरा यांच्या नात्यातही तणाव निर्माण होतो. या मूवीची कथा हे शोधण्याचा प्रयत्न करते की गीतिका खरोखरच दोषी आहे की तिला अडकवले जात आहे. हा चित्रपट लैंगिक शोषणासारख्या गंभीर विषयावर महिला बॉसच्या दृष्टिकोनातून भाष्य करतो, जे क्वचितच दाखवले जाते. या मूवीमध्ये कोंकणा सेन आणि प्रतिभा यांचा अभिनयही दमदार आहे. तुम्ही हा मूवी नेटफ्लिक्सवर बघू शकता. नेक्स्ट सिरीज आहे अमर विश्वास. अमर विश्वास ही एक प्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित एक थरारक कोर्टरूम ड्रामा वेब सिरीज आहे, जिथे राजीव खंडेलवाल यांनी अमर विश्वास नावाच्या एका चतुर संवेदनशील वकिलाची भूमिका साकारली आहे. एका बड्या उद्योगपतीच्या हत्येपासून या कथेची सुरुवात होते, जी सुरुवातीला एक ओपन अँड शट केस आहे असे वाटते. बहार चक्रवर्ती नावाच्या एका महिलेवर संशयाची सुई जाते आणि तिलाच गुन्हेगार समजले जाते. वकील अमर विश्वास या केसमध्ये बहारच्या बाजूने उभा राहतो. तो केवळ कोर्टात युक्तिवाद करत नाही, तर स्वतः या गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन सत्य शोधतो. एका बाजूने अमर बहारची केस लढत असतो, तर दुसऱ्या साईडला अमरचा मेंटॉर दिगंबर दीक्षित हा त्याच्या अपोजिट केस लढत असतो. तपासादरम्यान खोटेपणा, संशयित आणि धक्कादायक वळणे समोर येतात, ज्यामुळे ही केस अधिक गुंतागुंतीची होत जाते. ही सिरीज तुम्ही Amazon MX प्लेअरवर पाहू शकता. नेक्स्ट आहे तस्करी
तस्करी द स्मगलिंग वेब. तस्करी ही क्राईम थ्रिलर वेब सिरीज आहे जी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर चालते. या सिरीजमध्ये मुख्य कॅरेक्टर आहे सुप्रिटेंडंट अर्जुन मीना म्हणजेच इम्रान हाशमी, एक इमानदार पण सस्पेंडेड कस्टम ऑफिसर, ज्याला पुन्हा एक स्पेशल टास्क फोर्समध्ये घेऊन त्याच्यावर एक इंटरनॅशनल गोल्ड स्मगलिंग सिंडिकेट अनमास्क करण्याची जबाबदारी दिली जाते. अर्जुन मीना पूर्वी एखाद्या केसमध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांची टक्कर देऊन सस्पेंड झालेला असतो. त्याचवेळी मुंबई एअरपोर्टवर एक विस्तृत गोल्ड स्मगलिंग रॅकेट चालू असते, ज्यात बाहेरच्या देशातून भारतात गोल्ड, कफिन्स, डिप्लोमॅट, कार्गो, VIP बॅगेज यासारख्या विविध रूट्सने आणला जातो. असिस्टंट कमिशनर प्रकाश कुमार याला स्मगलिंग नेटवर्कचा शोध घ्यायचा असतो, म्हणून तो बाजूला राहिलेले पण निष्ठावान हे 3 ऑफिसर्स गोळा करतो. अर्जुन मीना, रवी गुज्जर आणि मिताली कामत हे तिघेही याआधी करप्शनला बळी पडले नाहीत, म्हणून त्यांना या सिक्रेट टास्क फोर्समध्ये घेतले जाते. बडा चौधरी म्हणजेच शरद केळकर हा या कथेतील मुख्य खलनायक आहे, जो आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले नेटवर्क इतके मजबूत बनवतो की त्याच्या टिप्सवर भरोसा ठेवणारे अधिकारी आणि पायलट सुद्धा त्याच्या नेटमध्ये असतात. केवळ तस्करच नाही तर यंत्रणेतील भ्रष्ट अधिकारीही बडा चौधरीला मदत करतात. ही सिरीज 7 एपिसोड्सची आहे. तस्करी ही देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी कस्टमर अधिकाऱ्यांची तस्करांविरुद्ध दिलेल्या लढ्याची थरारक कहाणी आहे, जी तुम्ही नेटफ्लिक्सवर बघू शकता. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.